विभागातून एक मोठी बातमी येते. 2,21,000 मानधनी पदांना मान्यता मिळाली आहे. आपण बघतोय आताची सर्वात मोठी भरती जाहीर झाली आहे. तब्बल 23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महिला व बालविकास विभागात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला गेलाय. महिला व बालविकास विभागात तब्बल 2,21,328 मानधनी पदांना मान्यता देण्यात आली आहे. आपण बघतोय आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे, असं ट्विट स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय. बघूयात सविस्तर. तब्बल 23 वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आलाय. बदलत्या गरजा लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या 165 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट अ ते गट ड मधील एकूण 8,669 नियमित पदे, 2,843 बाह्य स्त्रोत पदे तसेच 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 2,21,328 मानधनी पदांना मान्यता दिली आहे. सन 2003 पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे, असं ट्विट स्वतः मंत्री अदिती तटकरे यांनी केलंय. आणि 11 मार्च 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या आकृतीबंधाला मंजुरी देऊन आता त्यासंबंधी शासन निर्णयही जारी झालाय. या मेगा भरतीमुळे महिला व बालकांसाठीच्या योजना आता अधिक प्रभावीपणे राबवल्या जाणार आहेत आणि विभागाच्या कामकाजाला आता नवी गती मिळणार आहे. तुम्ही जर या मेगा भरतीची तयारी करत असाल आणि हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर गुगलवर वर्तमान निर्णय सर्च करा. एडीव्ही या विभागात तुम्हाला हा सविस्तर शासन निर्णय बघायला मिळेल. जर तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ हवी असेल तर चॅनल फॉलो करून कमेंटमध्ये पीडीएफ असे टाईप करा. तुम्हाला ऑटोमॅटिक डीएम मध्ये याचा शासन निर्णय बघायला मिळेल. हा व्हिडिओ या भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करून चॅनलला फॉलो नक्की करा.